आता लक्ष द्या, आपला मॅथमॅटिक लॉजिक मधला जे मिसलेस एक्सरसाइज आपण पहिले चालू केलं त्याच्यामध्ये आपले 3 प्रश्न होते, चौथा प्रश्न आणि 5वा प्रश्न आज आपण संपविणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असतात पहिला दुसरा तिसरा क्वेश्चन तर सुरुवातीला ते व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा या नंबरवर 917592200403 या नंबरवर तुम्ही कॉल करा. माझं नाव तुम्हाला सर्वांना माहीत नसेल तर मी सांगतो, टेकाळे संजय सर. ओके, आता लक्षायचं एकदम सिंपल आहे, एकदम साधा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ ए इज इक्वल टू सेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. कारण आता आपल्याला खाली काही 5 स्टेटमेंट दिलेले आहेत, 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. 4 स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, आता ट्रूथ व्हॅल्यू कशी काढतात ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ह्याचा अर्थ काय तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल तर मी सांगतो. बघा लक्षायचं, त्याला म्हणतात आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ह्याला काय म्हणतात? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ठीक आहे, त्या एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा अर्थ काय माहिती का? बघा, ऍटलिस्ट वन व्हॅल्यू जरी एक्झिस्ट झाली, ऍटलिस्ट वन व्हॅल्यू जरी एक्झिस्ट झाली तर उत्तर काय असते? ट्रू असते. कारण सगळ्या व्हॅल्यू एक्झिस्ट व्हायची गरज नाही. कारण एक जरी व्हॅल्यू एक्झिस्ट झाली तर काय असते? ट्रू असते. नंतर मी तुम्हाला सांगेन नेमकं कशा पद्धतीनं एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते आणि कशी होणार. ठीक आहे, आता बघा ह्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. ह्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल. बघा, युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे, आता बघा युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय माहिती का? सगळ्या व्हॅल्यू, ऑल व्हॅल्यू काय झाले पाहिजे? एक्झिस्ट झाले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आपल्याला याला लिहिता येईल काय माहिती का? ऑल व्हॅल्यू काय झाले पाहिजे? याच्यामध्ये एक्झिस्ट झाले पाहिजे. ती तरच उत्तर काय येते? ट्रू येते. नाहीतर काय येणार आहे? उत्तर फॉल्स येणार. ठीक आहे, नाहीतर उत्तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. याचा अर्थच येतो फॉर एव्हरी. ह्याला काय म्हणतो आपण? फॉर एव्हरी, किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे फॉर ऑल सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ह्याला काय म्हणता येईल? बघा, देअर एक्झिस्ट. ओके, ह्याचं वाचन कसं करतात? देअर एक्झिस्ट वाचन करतात. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो की कशा पद्धतीने एक व्हॅल्यू एक्झिस्ट होते आणि कशा पद्धतीने सगळे व्हॅल्यू एक्झिस्ट करतात आणि उत्तर ट्रू कसं येतं आणि उत्तर फॉल्स कसं येतं या स्टेटमेंटचं. पहा आता बघा, आपल्याला काय दिले माहिती का? हे पहिले एक्झाम्पल देऊन टाकलं. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं माहिती का? की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर x बिलॉंग्स टू आपल्याला काय दिले? ए दिले. सच दॅट x + 8 = 15 देऊन टाकले. आता पहा, या ठिकाणी काय दिले? x + 8 = 15 देऊन टाकलं आपल्याला. याचा अर्थ काय माहिती का? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय माहिती का? x ची किंमत a मधली कुठलीही टाकून द्यायची. ठीक आहे, a नावाच्या सेट मधली जे a सेट आहे ती किंमत x च्या ठिकाणी इथे टाकून द्यायची आणि x ची किंमत टाकल्यानंतर उत्तर 15 कोणाचं येते बघायचं. कारण जर उत्तर 15 येत असेल तर उत्तर काय झालं? याचा अर्थ काय? एक जरी व्हॅल्यू एक्झिस्ट झाली म्हणजे ह्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकली, जर ती उत्तर 15 येत असेल तर काय असणार आहे? ते उत्तर ट्रू असणार. ठीक आहे, आता आपण पाहून घेऊ कसं असतं. बघा, एकदम सिंपल आहे. बघा, मी एक छोटंसं एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. x + 8 = 15. जर मी x ची किंमत ह्यांच्यापैकी कोणची टाकली? 1 टाकली तर 9 येणार आहे. किती येणार आहे? तर 9 येणार आहे. 9 हे 15 बरोबर नसणार आहे. ठीक आहे, आपण 2 टाकली तर किती होणार आहे? 8 + 2 10 होणार आहे. 3 टाकली तर किती? 8 + 3 13 11 होणार आहे. 4 टाकली तर 8 + 4 12 होणार आहे. ठीक आहे, 5 टाकली, 6 टाकली, 7 टाकली. 7 टाकल्यावर या ठिकाणी काय होणार आहे? 7 आणि 8 किती होणार आहे? किंवा 7 आणि 8 किती होणार? 15 होणार आहे. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 15 येणार. म्हणजे एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर काय असते? ट्रू असते. म्हणून आपण क्लिअरली लिहून टाकू. क्लिअरली x ची किंमत मी 7 टाकली. कशामध्ये टाकली? a मध्ये टाकली. तेव्हा ते इक्वेशन काय व्हायले? सॅटिस्फाय व्हायले. कोणचे इक्वेशन? सॅटिस्फाय हे. ओके, हे कोण सॅटिस्फाय व्हायले? हे म्हणजे कोण? x + 8 = 15. हे काय झालं? मग सॅटिस्फाय झालं. ठीक आहे, हे काय झालं? सॅटिस्फाय झालं. म्हणून आपल्याला माहिती आहे की एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर काय असते? ट्रू असते. हे कोण आहे? एक गिवन स्टेटमेंट आहे. हे कोण आहे? गिवन स्टेटमेंट. लिहून टाकू मग. द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. काय लिहून टाकायचं? द गिवन स्टेटमेंट इज ट्रू.
कळलं? जेव्हा दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू असते तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? कॅपिटल टी असते. काय असते? कॅपिटल टी असते. मग लिहू इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. कळलं? ओके, याचा अर्थ काय लक्ष यायचं? ओके, याचा अर्थ काय माहिती का? आपल्याला जी व्हॅल्यू भेटलेली आहे याच्या बघा, याचा अर्थ काय? कमीत कमी एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली नाही या ठिकाणी, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर काय असते? ट्रू असते. कळलं? ट्रू असते. ओके, आता नंबर दुसरे एक्झाम्पल आहे आपल्याला, ते सुद्धा असंच आहे. मग तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मी डिटेलमध्ये सांगितलं म्हणून प्रत्येक एक्झाम्पल मोडायला पुन्हा रिपीट सांगितलं. ठीक आहे, लक्ष द्या. नंबर 2चं एक्झाम्पल, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय माहिती का? एक्स ची किंमत ए मधली टाकायची, ए नावाच्या सेट मधली या ठिकाणी टाकायची आणि सगळ्या व्हॅल्यू काय झाल्या पाहिजे? सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. चालतं काय? सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या तर उत्तर ट्रू असते. कारण ऑल व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या तर ट्रू असते. ओके, आणि एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही झाली तर उत्तर काय असते? फॉल्स असते. पहा आता बघा, एक्स ची किंमत मी ए मध्ये टाकतो, एक्स ची किंमत लक्षात मी 1 टाकली, कारण इथे 1 टाकली. बघा 1 टाकली, 1 अधिक 5 लेस दॅन इक्वल टू 12. इथे किती येते? 6 येते. आता पहा या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण 1 टाकली तर काय होते माहिती का? 6 हे 12 पेक्षा लहान आहे, म्हणजे या ठिकाणची कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय झाली. ठीक आहे, आता बघा दुसरं टाकू आपण. लक्ष द्यायचं, 2 टाकली, या ठिकाणी 2 टाकली तर 5 आणि 2 7, 7 हे सुद्धा 12 पेक्षा लहान येतं. ठीक आहे, 3 टाकली तर 8 हे 12 पेक्षा लहान येतं. 4 टाकली तर 9 हे सुद्धा 12 पेक्षा लहान येतं. 5 टाकली तर 5 आणि 5 10, 10 हे 12 पेक्षा लहान येतं. 6 टाकली तर 6 आणि 5 11, हे सुद्धा 12 पेक्षा लहान येतं. पण जेव्हा आपण 7 टाकू, 7 आणि 5 हे किती येतं? 12, हे 12 पेक्षा लहान येत नाही. हे काय येते? 12च्या इक्वल टू येते. ठीक आहे, म्हणून 12 पेक्षा लहान येत नाही. म्हणून तुम्हाला माहित आहे की एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही झाली तर उत्तर काय असते? फॉल्स असते. त्याच्यामध्ये काय असते? सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या तर उत्तर ट्रू असते, नाहीतर काय असते? फॉल्स असते. म्हणून लिहून टाकू आपण या ठिकाणी. बघा लक्ष द्यायचं. मग क्लिअरली एक्स बरोबर मी 7 टाकली, एक्स ते बरोबर इथे किती टाकली? 7 टाकली, कॉमा मी 8 टाकली, कॉमा मी 9 टाकली, कॉमा मी 10 टाकली. सॉरी इथे 9 पर्यंत 7 टाकली, मी 8 टाकली, 9 टाकली. तर कशामध्ये टाकली? मी ए मध्ये टाकली. तर डू नॉट सॅटिस्फाय कोण इक्वेशन एक्स प्लस 5 लेस दॅन इक्वल टू 12. हे सॅटिस्फाय झालं का? नाही झालं. कळलं का? ओके, हे सॅटिस्फाय झालं का? नाही झालं. त्याच्यामुळे लिहून टाकायचं द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. काय लिहून टाकायचं? गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. कळलं? देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू, जेव्हा स्टेटमेंट फॉल्स असते तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल एफ. कळलं? ओके, कळलं? ह्याचा अर्थ काय? सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाले पाहिजे. ह्याचा अर्थ काय? एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर ट्रू असते. ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झालं तरच ट्रू असते, अदरवाईज असं फॉल्स असते. कळलं? आता पहा तिसरं एक्झाम्पल आहे. आता तिसरं एक्झाम्पल सेम तसंच आहे. ह्याच्यामध्ये काय? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, आता या कंडिशन मध्ये एक्स ची किंमत ए मध्ये टाकायची आणि जर एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर ट्रू असते. बघा आपण एकच आता मी डायरेक्ट सांगतो मला मी कसं करतात. बघा इथे मी 8 टाकली किंवा 7 टाकली, 7 आणि 7 14 किंवा 6 टाकली, 6 आणि 5 13 किंवा 5 टाकली, 12 येते. कळलं? ओके, म्हणजे आपण 5 जरी टाकली तर काय आले? उत्तर ट्रू आले. ठीक आहे, बघा आता थोडक्यामध्ये क्लिअरली आणि इक्वल टू जरी आलं तर चालते. ठीक आहे, इक्वल टू आलं तर चालते. म्हणजे मी काय टाकली बघा, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली चालते. मी इथं 4 टाकली तरी 11 बरोबर आली. कळलं? मला 11 आलं तरी चालते. मग एक्स बरोबर लक्ष द्यायचं. याचा अर्थ काय माहिती? एक्स बरोबर मी 4 टाकली, हे 5 टाकलेली, 6 टाकली, 7 टाकली, 8 टाकली, 9 टाकली. या सगळ्या कंडिशनसाठी कशामध्ये? ए मध्ये टाकली. तर हे सॅटिस्फाय व्हायले. कोण? माझं इक्वेशन कोणचं? सॅटिस्फाय एक्स प्लस 7 ग्रेटर दॅन इक्वल टू 11. ओके, हे काय झालं माझं? इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं. ठीक आहे, हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. तुम्हाला म्हणलं ना, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर काय? ते ट्रू येते. एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तर उत्तर ट्रू येते. बघा आता इथं आपण 4 टाकली तर 4 प्लस 7 बरोबर 11. 11 हे 11च्या बरोबर आली, म्हणजे एक व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली. बाकीच्या नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, मग देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. The given statement is
ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल P. कळलं? ओके, सिंपल आहे. आता पुढचं एक्झाम्पल लक्ष द्या. आता जे पुढचं एक्झाम्पल आहे, चौथं एक्झाम्पल आहे, यामध्ये नंबर मध्ये थोडी गडबड झालेली असेल आपली, ठीक आहे, लक्ष द्या काय करू. आता लक्ष द्यायचं, याचा अर्थ काय तुम्हाला माहित झालं असेल. याचा अर्थ काय, सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजे तरच उत्तर काय ते ट्रू येते, नाहीतर फॉल्स येते. बघू आता. ओके, क्लिअरली. आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला समजलं असेल सर्वांना. बघा, एक्स बिलॉंग्स टू, आता एक्स इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. बघा आता मी, बघा इथे 1 टाकली तर 3 1 3 ही सॅटिस्फाय व्हायली. 3 हे 25 पेक्षा लहान आहे. 2 टाकली तरी व्हायली, 3 2 6. 3 टाकली 3 3 9 लहानच आहे. 4 टाकली तर 4 3 12 बी लहान आहे. 5 टाकली तर 5 3 15 सुद्धा लहान आहे. 6 टाकली 7 3 18 सुद्धा लहान येते. 7 टाकली 7 3 21 सुद्धा लहान येते. 8 टाकली 8 3 24 सुद्धा लहान येते. 9 टाकली तर 9 3 27 हे लहान येत नाही. म्हणून लक्ष द्यायचं, ही लास्टची व्हॅल्यू या ठिकाणी सॅटिस्फाय होत नाहीये. म्हणून आपण लिहून टाकू एक्स बरोबर मी 9 टाकली तर डू नॉट सॅटिस्फाय. चालेल, डू नॉट सॅटिस्फाय. नीट पाहता आपण इथे चेक करून बी पाहू. डू नॉट सॅटिस्फाय 3x प्लस 3x लेस दॅन इक्वल टू 25. बघा त्याच्यामध्ये मी 3 इथं 9 टाकली बरोबर 25. 9 3 27 हे 25 पेक्षा लहान आहे का? नाही आहे. म्हणून तुम्हाला माहिती झालं असेल की युनिव्हर्सल क्वांटिफायरचा अर्थ काय, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही झाली तर काय ते फॉल्स येते. सगळे व्हॅल्यू सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. इथे एक व्हॅल्यू झाली नाही सॅटिस्फाय, मग उत्तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणून टाकू द गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. द गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. Therefore, its truth value is capital. कळलं? ओके, झालं. अशा रीतीने आपला चौथा प्रश्न संपलाय. आपण पाचवा प्रश्न घेऊ आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रयत्न करू की पाचवा प्रश्न आपला संपून जाईल. ठीक आहे, कळलं का? पुन्हा एकदा सांगतोय की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर याचा अर्थ काय माहिती का, एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तरी चालते. एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली तरी उत्तर काय ते ट्रू येते. हे पक्क लक्ष ठेवा. सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय माहिती का, सर्व व्हॅल्यू सॅटिस्फाय झाल्या तरच उत्तर ट्रू येईल, नाहीतर उत्तर फॉल्स येईल. ठीक आहे, ओके. हे रे सिंपल आहे. ओके, ह्याच्या व्हॅल्यू सगळे सॅटिस्फाय नाही झाले तर उत्तर फॉल्स होते. ठीक आहे, कमीत कमी एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली आणि सर्व व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही झाल्या तर उत्तर फॉल्स येईल. ठीक आहे, या केसेस मध्ये काय झालं, त्याच्यामध्ये एक कंडिशन लक्षायची, ह्याच्यातली दुसरी कंडिशन, ह्याच्यातली ही कंडिशन ही एक कंडिशन. कळलं, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्ष येईल. ठीक आहे, ओके. एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं मी कसं येते काय. ठीक आहे, आता पहा या ठिकाणी आपल्याला याचं निगेशन करायचं. एकदम सिंपल आहे. आता तर काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला. निगेशन कसं करतात बघा. ह्याचं निगेशन करायचं. ह्याचं कसं करतात बघा. त्याचं निगेशन करायचं म्हणजे इट्स निगेशन इज किंवा निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज असं लिहिलं चालते किंवा इट्स निगेशन लिहिलं तरी चालते. इट्स निगेशन इज. लक्ष द्यायचं, जेव्हा आपण बोर्डाची परीक्षा लिहितो तेव्हा बोर्डाच्या परीक्षेला प्रत्येक जे आपण लिहिणारी थेरोटिकल भाषा ती पूर्ण असली पाहिजे. शॉर्टकट लिहिलं तर आपल्याला मार्क बी शॉर्टकट भेटतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला जसं सांगवले बोर्डाच्या परीक्षेच्या लेवलला सांगतोय, त्या म्हणून त्या बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला मी जसं बोर्डाच्या परीक्षेला लिहितात तुम्ही अशीच जर लँग्वेज वापरली तर बोर्डाच्या परीक्षेला तुमचा एकही मार्क जाणार नाही. एकदम करेक्ट बोर्डामध्ये मार्क तुम्हाला भेटून जातात. त्यामुळे प्लीज लक्ष द्या. प्रत्येकाने हे वाक्य सुद्धा लक्षात द्या, जेणेकरून तुम्हाला उत्तर बोर्डाच्या परीक्षेला कसे लिहितात याची माहिती सुद्धा भेटेल आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क म्हणजे तुम्हाला 95च्या वरी सुद्धा मार्क पडू शकतात. ठीक आहे, माझा जर प्रत्येक टॉपिक तुम्ही ऐकला तर मी जेवढे टॉपिक शिकवतो त्या टॉपिकमधला एकही मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण टॉपिक व्यवस्थित ऐका. ज्या विद्यार्थ्यांना जुने व्हिडिओ पाहिले नसतात
आपले हे झालेले व्हिडिओ हे मॅथमॅटिक लॉजिक मधले बिझनेस एक्सरसाइज 1 मधले ते व्हिडिओ पहिल्यांदा पहा. त्याच्यामधला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. आता बघा इट्स निगेशन इज, ह्याचं निगेशन कसं करतात बघा. जर बघा सिंपल एक छोटासा मुद्दा आहे. जर या ठिकाणी युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल तर त्याचं रूपांतर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये करायचं, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये करायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे असं चिन्ह असेल तर ह्याचं रूपांतर असं करून टाकायचं, आणि असं चिन्ह असेल तर ह्याचं रूपांतर असं करायचं. ठीक आहे. त्याला असं जरी केलं तरी चालतंय, त्याला असं जरी केलं तरी चालतंय. ठीक आहे, लक्षात द्यायचं. आणि ह्याला असं जरी केलं तरी चालतं. ठीक आहे. असं फक्त एक रेष मारली तरी चालतं. ठीक आहे. आणि दुसरं एक मुद्दा, समच्या ठिकाणी ऑल लिहायचं, समच्या ठिकाणी काय लिहायचं, ऑल लिहायचं, आणि ऑलच्या ठिकाणी काय लिहायचं, सम लिहायचं. ठीक आहे. ऑलच्या ठिकाणी काय लिहायचं, सम लिहायचं, आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे नॉट टाकायचं. काय करायचं, सहाय्य म्हणजे एम ही जर असेल किंवा वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. कळलं. ओके. हे सुद्धा आपल्याला लक्षात राहू द्या, जेणेकरून आपल्याला ते करू द्या. कळलं. एवढं जरी लक्षात ठेवलं तर निगेशन मध्ये या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता मी गणित करतो, लक्ष द्यायचं. इट्स निगेशन इज, आता ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, हे बघा अशाचं रूपांतर अशामध्ये करायचं, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायरचं रूपांतर कशामध्ये करायचं, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये. मग लिहून टाकायचं एन बिलॉंग्स टू ए कॉमा. आता बघा इथे कॉमा असेल, असं आलं की ते सच दॅट टाकून द्यायची. इथे काय टाकून द्यायचं, कॉमाच्या ठिकाणी सच दॅट टाकून द्यायचं. कळलं. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये काय येतं, सच दॅट येते, आणि हे जसं तसं लिहायचं एन प्लस 7 6, आणि हे असं चिन्ह असेल तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, किंवा तुम्हाला असं नको वाटत असेल तर असं चिन्ह असेल तर पहिले ते असं द्यायचं, इक्वल टू चिन्ह द्यायचं. कळलं. ओके. झालं, याचं निगेशन एवढंच आहे. कळलं. ओके. दुसरं एक्झाम्पल आहे आपलं, हे पहिलं एक्झाम्पलचं निगेशन झालं. दुसऱ्या एक्झाम्पलचं निगेशन कसं करतात बघा. हे असं चिन्ह असेल तर तुम्हाला माहिती झालं असेल, याला म्हणतात आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. याचं रूपांतर कशामध्ये करायचं, युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये, आणि एक्स बिलॉंग्स टू ए करून द्यायचं, आणि इथं सच दॅट असेल तर ते सच दॅट काढून टाकायचं. युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये सच दॅट नसते, या ठिकाणी काढून टाकायचं, कॉमा एक्स प्लस 9. आता बघा हे असं चिन्ह असं तुम्हाला माहिती आहे, असं घेऊन टाकायचं, इथे किती द्यायचं 15 द्यायचं. कळलं. किंवा ओके, कळलं कसं लिहायचं बघा, असं चिन्ह असं तर कसं करून द्यायचं, असं करायचं. ठीक आहे. ओके. झालं, याचं निगेशन आपलं कसं नाही, इथे लिहू इट्स निगेशन इज, काय लिहून टाकायचं, इट्स निगेशन इज कॉमा. कळलं. आणि तिसरं एक्झाम्पल आहे, लक्ष द्यायचं बघा, ह्याचं निगेशन कसं करतात, इट्स निगेशन इज, इट्स निगेशन इज कॉमा. आता बघा ह्याचं जे निगेशन आपल्याला काढायचं असेल, या समच्या ठिकाणी ऑल लिहायचं, समच्या ठिकाणी काय लिहायचं, ऑल लिहायचं. मग लिहू ऑल ट्रायंगल, आणि हे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्या पुढे नॉट लावायचं, म्हणजे हे वाक्य कसं आहे, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करून टाकायचं. मग ऑल समच्या ठिकाणी ऑल ट्रायंगल आर नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल. कळलं. ओके. मग वाक्य काय लिहायचं, असं बघा, लक्षाचं आपण त्याला लिहू, लक्षाचं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ऑल ट्रायंगल्स are not equilateral triangle. ठीक आहे. बस आपल्या अशा रीतीने आपला 4था आणि 5वा प्रश्न संपलाय. आणि सर्वांना एक महत्त्वाची सूचना सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना माझी टीचिंग आवडत असेल त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जेवढे तुमचे फ्रेंड आहेत जे की 11वी 12वीमध्ये शिकतात ते सर्व मित्रांमध्ये तुमच्या सेंड करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे व्हिडिओ पाहता येतात, आणि ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी चांगले मार्क आपल्या मॅथ विषयामध्ये घेऊ शकतात. जरी तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही माझ्या ह्या नंबरवर 91759272220403 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुम्ही तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही क्लिअर करू शकता. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना कुठलाही प्रॉब्लेम असेल प्लीज या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू.